रामराम मंडळी, आपण आज बघणार आहे ॲटो क्लिकर. आपल्या स्क्रीनच्या खाली जो ॲटो क्लिकर आहे तो ऑन कसा करायचा. आता कुणाकडनं घेता येईल तो ॲप, तुम्ही कुणाकडनंही घ्या, पण ऑन कसा करायचा आणि काय काय मेसेज टाकायला लागतात, काय करायला लागतं, आपण सगळं बघणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. ॲटो क्लिकर ऑन कसा करायचा हे दाखवून देऊ आपण. बघा, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. ॲटो क्लिकर कसा ऑन करायचा, काही सेटिंग्स आहेत त्या सेटिंग्स बघा, सगळं बघा आणि सगळ्यांनी एकत्र येऊन कमवायला चालू करा. माझं एवढंच म्हणणं आहे, दुसरं काही म्हणणं नाही. चला बघू आता पहिला मेसेज त्याला काय टाकायला लागतो आणि त्या ॲप्लिकेशन कसं ऑन केल्यापासून पूर्ण प्रोसेस त्याची काय आहे पूर्ण बघू आपण. त्याच्या प्रोसेसमध्ये पहिले येतं ॲटो क्लिकर. हा ॲटो क्लिकर आल्याच्या नंतर इथं दोन स्क्रीन येतात. स्क्रीनवर वरच्या साईडला दाखवतं ईमेल आय डी, खालच्या साईडला दाखवतं पासवर्ड. आता आपण एखादी आपली ईमेल आय डी टाकू. आता आपण आपली ईमेल आय डी टाकली, ही ईमेल आय डी आहे. आता इथं पासवर्ड टाकायचा. तो पासवर्ड आपल्या लक्षात राहिला पाहिजे. तो पासवर्ड टाका, कारण की तो खरा आहे का खोटा आहे ते बघितलं जात नाही. ते फक्त टाकायचं काय, हे ॲप्लिकेशनमध्ये पुढे जाण्यासाठी फक्त पासवर्ड टाकायचा आहे. तो पासवर्ड आपल्या लास्टला लक्षात बी राहिलं पाहिजे. जर हे आपण डिलीट केलं परत लॉग इन करण्यासाठी आपल्याला तो पासवर्ड लागणार आहे नंतर, त्याच्यामुळे तो पासवर्ड लक्षात ठेवावा आपण. चला आता पासवर्ड टाकू आपण. आता आपण आपला पासवर्ड टाकलेला आहे. लॉग इनला क्लिक करू. लॉग इन होत नाही म्हणते, काय म्हणते प्रॉब्लेम होता. आता आपण आलो ह्या स्क्रीनला, म्हणजे त्याच्यानंतर त्यांनी ही स्क्रीन दिलेली आहे. जर 7 दिवसाचा रिचार्ज मारायचा असेल तर 199 म्हणजे 200 रुपयाला 7 दिवसाचा रिचार्ज आहे. आणि जर महिन्याचा रिचार्ज मारायचा असेल तर 399 रुपयाला आहे. आता ही स्क्रीन बघून घ्या. माझी ईमेल आय डी इथे आहे, संभाजी केंद्र 1122.com. झालं. आता आपण याला मेसेज टाकू. आता आपण आलो त्याच्या ऑफिशियल पेजला, ॲटो क्लिकर म्हणून हे. आता त्याला हाय पाठवू आणि त्याला QR मागून घेऊ. आता त्याला मेसेज टाकलाय. ज्यावेळी त्याचा रिप्लाय येईल त्यावेळी आता बघू आपण. आता बघितलं जो ॲप्लिकेशन, आता आपली अर्धी प्रोसेस झाली आहे. त्याच्यानंतर आता QR येईल. QR आल्याच्यानंतर आपल्याला पेमेंट करायला लागेल, ते बी दाखवतो मी. आणि बघितलं तर हा पूर्ण ॲप फ्रॉड आहे. ह्याच्यातनं फ्रॉड घडायची शक्यता जास्त आहे. त्याच्यामुळं सगळ्यांनी आपापल्या सेफ्टीवर आणि आपल्या बँक अकाउंटला थोडंफार जपून वापरावा ॲप. हा माझी नम्र विनंती आहे सगळ्यांसाठी. आणि घडू नये असं तर माझं म्हणणं आहे. सगळ्यांनी कमवण्यासाठी मी ॲप्लिकेशन तुम्हाला दाखवते की कसं वापरायचं, कसं काय करायचं म्हणून. आता मी दाखवलं बी नसतं. पण चला बघू आता पुढच्या प्रोसेसमध्ये काय येते. आणि माननीय RTO साहेब, प्लीज या ॲप्लिकेशनकडं बघा. ओलाच्या ॲप्लिकेशनच्या आतमध्ये जाऊन बुकिंग काढून देत आहे आम्हाला. जर ओलाच्या ॲप्लिकेशनच्या आतमध्ये जाऊन जर आमच्या बँक अकाउंट संग आमच्या तिथनं बँक अकाउंटचं डिटेल्स काढली आणि इकडनं जर ईमेलकडनं मेसेज घेतला तर दोन्हीही मॅच होऊन आमचा बँक अकाउंट पूर्ण हॅक होऊ शकतं. असं माझं पर्सनली म्हणणं आहे. होईल का नाही मला नाही माहिती, मला असं वाटतंय म्हणून मी तुम्हाला सांगतोय. आणि होण्याच्या पहिलंच ह्याच्यावर कारवाई काही ना काही तर करावी. कारण सगळे रिक्षावाले कमवण्यासाठी आलेले आहेत. कमवण्यासाठी म्हणल्याच्या नंतर सगळे पहिले पैसे कमवण्यासाठीच पळणार आहेत. जर मी पण तेच करतोय आणि सगळ्या रिक्षावाल्यांची मदत म्हणून फक्त ॲप्लिकेशन समोर देतोय मी. आता बघा त्याचा स्कॅनर आला आहे, त्याचा रिचार्ज प्लॅन आहे. हा त्याचा रिचार्ज प्लॅन आहे 7 days 95 395 रुपये. सगळं रिचार्ज करू आता आपण. त्याचा स्क्रीनशॉट काढायचा. आता फोनपेमध्ये गेलो. फोनपेमध्ये स्कॅनर अप्लाय केला. त्याच्यानंतर त्याचं नाव इथं आलेलं आहे, हे त्याचं नाव दाखवत आहे. आपल्याला करायचं आहे 395 रुपये दाखवल्यावर. ठीक आहे, इथं दाखवलं 395 रुपये. 395 रुपये आपण करू. आता आपलं 395 रुपयाचं रिचार्ज झालं सक्सेसफुली. आता त्याला हा स्क्रीनशॉट पाठवायचा.
इथं टेलिग्राम आहे. टेलिग्राममध्ये आता पाठवलं स्कॅनर पाठवल्यानंतर ईमेल आय डी पाठवायला लागते आपल्याला. ईमेल आय डी आता त्याला ईमेल आय डी पाठवली लॉग इन करण्यासाठी. ही स्क्रीन आहे, रिचार्ज झालेलं आहे. रिचार्ज झाल्याच्या नंतर काय मेसेज येतो, काय ओपन होतं, सगळं बघू आता आपण. आत्तापर्यंत आपलं फक्त इथपर्यंत आलेलो आहे. आपण त्याला पेमेंट पाठवले, सगळं झालं आहे. हे पेमेंट झालं आहे. आता बघू पुढची स्क्रीन काय येते आणि पुढचे सेटिंग काय राहील. मेसेज आला ना अप्रूव्हल म्हणून, अप्रूव्हल झालं आहे म्हणून. अप्रूव्हल झालं आहे म्हणलं, अप्रूव्हल झालं आहे. आता अप्रूव्हल झालं आहे म्हटल्याच्यानंतर आता आपण ॲपमध्ये आलो. आता इथं आल्याच्यानंतर सेटिंग ऑन होत नाही आहे. आता कसं ऑन करायचं हे बघू. भरपूर वेळा कोणाच्या ॲटो क्लिकर कसं होतं, हे जे आहे हे रेडमध्ये दाखवायला लागलं तर ॲटो क्लिकर का भरपूर वेळा चालत नाहीत. आता का चालत नाही काही माहिती नाही आपल्याला. आता आपण पहिलंवाला आपला जे ॲटो क्लिकर आहे ती घेऊ आपण.